नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. 1921 सालच्या मे महिन्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या तुरुंगातून रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये हलवण्यात आलं. तिथे ते 1924 पर्यंत होते. 6 जानेवारी 1924ला त्यांची रत्नागिरीच्या तुरुंगातून सुटका झाली. पण त्यांच्यावर अट अशी होती की त्यांनी रत्नागिरी सोडायचं नाही आणि कुठलंही राजकीय कार्य करायचं नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक सुधारणा करण्याचं कार्य हाती घेतलं. आता त्यासाठी मग त्यांना काही कार्यकर्ते हवे होते. त्यांनी रत्नागिरीमध्ये हिंदू महासभेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांना जे कार्य अभिप्रेत होतं, करायचं होतं, त्यासाठी त्यांनी स्वयंसेवकांचं एक संच तयार केला. स्वयंसेवकांचा एक दल, हिंदू महासभेच्या स्वयंसेवकांचा एक दल त्यांनी तयार केला. त्याच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोध व अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलं. त्याच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा एक भाग म्हणून जेव्हा त्यांनी पाहिलं की अन्य मंदिरांमध्ये ज्यांना अस्पृश्य समजलं जातं अशांना प्रवेश मिळत नाही, त्यांनी तो प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करून पाहिला. पण जेव्हा असं लक्षात आलं की हा प्रवेश मिळत नाही, तेव्हा त्यांनी एक स्वतंत्र मंदिर, पतित पावन मंदिर स्थापन करायचं ठरवलं. 10 मार्च 1929 मध्ये या मंदिराची पायाभरणी झाली. मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी भागोजी कीर यांनी 2.5 लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधून दिलं. 22 फेब्रुवारी 1931 रोजी हे मंदिर साकारून पूर्ण झालं आणि मंदिराचं कार्य सुरू झालं. ते सुटल्यानंतर त्यांचे जे अनेक चाहते होते ते तर उत्साहात होते, आनंदात होते की स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातून रत्नागिरीत आलेले आहेत आणि मग रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी त्यांना सत्कारासाठी बोलावलं जायचं, त्यांचं स्वागत केलं जायचं. या शृंखलेमध्ये 17 एप्रिल 1924ला त्यांनी चिपळूणला भाषण केलं. भाषणाचा विषय होता अस्पृश्योद्धार आणि शुद्धीकरण. अस्पृश्यतेविषयी, त्याच्या निवारणाविषयी त्यांनी आपल्या शैलीमध्ये परखडपणे आपले विचार मांडले. त्या विचारांनी अनेक लोक प्रभावित देखील झाले. त्यांनी त्या ठिकाणी व रत्नागिरीमध्ये अनेक प्रकारची कामं केली. जे दुःख अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलं की त्यांना वर्गामध्ये अन्य विद्यार्थ्यांसोबत बसून दिलं जात नव्हतं, हाच प्रकार रत्नागिरीमध्ये देखील सर्वत्र सुरू होता. सरकारी शाळांमधून देखील ज्यांना सवर्ण मानलं गेलं ते आणि ज्यांना अस्पृश्यता मानलं गेलं ते, यांना वेगळं वेगळं बसवायची पद्धत होती. या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर जिल्हाधिकाऱ्यांकडे, कलेक्टरकडे गेले, एक निवेदन दिलं, त्याचा पाठपुरावा केला आणि त्याचा परिणाम म्हणून रत्नागिरीच्या कलेक्टरनी आदेश काढला की कुठल्याही जाती पातीचा भेद न ठेवता सगळ्या विद्यार्थ्यांना एका वर्गामध्ये एकत्र बसायला दिलं गेलं पाहिजे. तथाकथित सवर्णांनी याला विरोध केला, पण कलेक्टरचाच आदेश होता म्हटल्यानंतर त्यांचं काही तिथे चालेना. विठ्ठल मंदिरामध्ये ते प्रवेशासाठी प्रयत्न करत होते, पण त्याचाही काही फार उपयोग होत नव्हता. शेवटी 10 मार्च 1929 या दिवशी
भागोजी कीर यांच्या प्रयत्नातून, यांच्या मदतीनं पतित पावन मंदिराची बांधणी सुरू झाली. 2.5 लाख रुपये भागोजी कीर यांनी स्वतःच्या संपत्तीतून खर्च केले आणि मंदिर बांधून दिलं. 22 फेब्रुवारी 1931 मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालं. या मंदिरामध्ये सगळ्या जातींच्या, ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्याही जातींच्या लोकांना थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जायचा. त्या मंदिरामध्ये सगळ्या जातीचे लोक कुठलीही अस्पृश्यता न पाळता सहभोजन करत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील त्या सहभोजनामध्ये सगळ्यांच्या बरोबर एका पंक्तीला मांडीला मांडी लावून जेवायला बसत असत. या पतित पावन मंदिराच्या आवारातच त्यांनी एक हिंदू उपहारगृह ना फायदा तत्वावर, नो प्रॉफिट बेसिसवर सुरू केलं. प्रसंगी त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला लागायचे, पण ते त्यांनी केलं आणि या उपहारगृहामध्ये सगळ्या जातींचे लोक एकत्रपणे बसून चहापान, नाश्ता हे करू शकत होते. त्यांनी त्या ठिकाणी महिला, त्यांच्या पत्नी देखील तिथेच होत्या, त्यांच्या माध्यमातून सगळ्या जाती वर्णाच्या लोकांचं एकत्र हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले. त्या कार्यक्रमामध्ये सर्व जातींच्या महिला कुठलाही अस्पृश्यतेचा भेद न पाळता यांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जायचे. त्यांनी तरुणांना देखील यामध्ये सहभागी करून घेतलं आणि स्पृश्य अस्पृश्य आता तर ते मानताच कामा नये, पण त्या काळात लोक मानत होते, असे सगळ्या जातींचे तरुण घरोघर जाऊन सोनं देऊन यायचे. अनेक घरांमध्ये त्यांना फारसं स्वागत होत नसे, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. संक्रांतीला तिळगुळ देऊन येत असत आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू काही सवर्ण घरांमध्ये देखील अस्पृश्यता पाळणं बंद व्हायला लागलं. ह्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणांना देखील मुक्तपणे घरामध्ये प्रवेश हा दिला जाऊ लागला. जातीगत व्यवसायामुळे देखील अस्पृश्यता ही पाळली जात होती. जे अगदी हलक्या प्रतीचे व्यवसाय करत होते ते अस्पृश्य म्हणून गणले जात होते. मग अशा तरुणांना आपला जातीगत व्यवसाय सोडून अन्य व्यवसाय करता यावेत म्हणून प्रोत्साहन दिलं. त्याचं प्रशिक्षण द्यायची व्यवस्था केली. मग कोणी गादी कारखाना उभा केला, कोणी बँड पथक उभं केलं आणि त्यामुळे ज्या व्यवसायामुळे अस्पृश्य ठरवले जात होते त्या व्यवसायातून बाहेर येण्यासाठी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना बँकेचं कर्ज मिळेल हा व्यवसाय सुरू करायला अशी व्यवस्था केली. स्वतःच्या खिशातून देखील पदरमोड करून त्यांनी या तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मदत केलेली आहे. अशा प्रकारचं काम अस्पृश्यता निवारणाचं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे कार्य बघून अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात काम करणारे एक अग्रणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केलेली आहे. काय म्हणतात विठ्ठल रामजी शिंदे ऐकूया. अस्पृश्यता निवारणाचे किचकट आणि कठीण कार्य मी आयुष्यभर करत आलो, हे विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात. पुढे ते म्हणतात, पण या स्वातंत्र्यवीराने, लक्षात घ्या विठ्ठलरामजी शिंद्यांनी स्वातंत्र्यवीर असा उल्लेख केलेला आहे. रत्नागिरी सारख्या सोहळ्याचा बाले किल्ल्यातच सहभोजन, सहपूजन असे व्यवहार प्रकटपणे चालवले आहेत. अवघ्या 7 वर्षात या निधड्या छातीच्या वीराने, वर्णन आहे का, निधड्या छातीच्या वीराने असं म्हणतात ते,
जी सामाजिक क्रांती, पुन्हा सामाजिक क्रांती असा देखील उल्लेख केलेला आहे, जी सामाजिक क्रांती घडवली ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांनाच द्यावे. इतकं प्रशंसात्मक हे विठ्ठलरामजी शिंदेनी उद्गार काढलेले आहेत. त्यांना स्वातंत्र्यवीर असं म्हटलेलं आहे, निधड्या छातीचा वीर असं म्हटलेलं आहे, माफीवीर नाही म्हटलं. आज लोक ओरडतायत, पण विठ्ठलरामजी शिंदेसारख्या अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रामध्ये भरीव कार्य करणारे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असं म्हटलं आणि पुढे म्हणतात की माझे उरलेले आयुष्य हे मी त्यांना मिळावं अशी इच्छा ते व्यक्त करतात. त्यामुळे जे सावरकरांनी माफी मागितली म्हणून ओरडतात, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथे अंदमानाच्या कारागृहामध्ये आपलं आयुष्य खर्ची करण्यापेक्षा बाहेर येऊन अस्पृश्यता निवारणासारखं एक भरीव कार्य करावं यासाठी ते बाहेर आले. ते अंदमानामधल्या यातनांना घाबरले नाहीत. ते आपल्या आयुष्याचा योग्य तो विनियोग व्हावा, आपल्या आयुष्याचा ठीक चांगला उपयोग व्हावा यासाठी ते आले होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ करण्यामागचा आणखीन एक उद्देश आहे. आपल्या देशामध्ये 3 असे महापुरुष होऊन गेले की ज्यांच्याविषयी अपूर्ण माहिती आहे. मग जे समर्थक आहेत त्यांचीही माहिती अपूर्ण आहे, जे विरोधक आहेत त्यांचीही माहिती अपूर्ण आहे. त्यामध्ये एक महात्मा गांधी, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे स्वातंत्र्यवीर सावरकर. ही 3 व्यक्तिमत्व आपल्या देशात अशी होऊन गेली की ज्यांच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. हा व्हिडिओ सावरकरांच्या अनुयायांनी, मी देखील त्यातला एक आहे, हा व्हिडिओ सावरकरांच्या विषयी ज्यांचं ज्ञान त्रोटक आहे, ज्यांना हे माहिती नाही, त्यांच्यापर्यंत पोचवावा. आणि सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किती महत् कार्य केलेलं आहे. नुसतं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात, खोटं बोलतात, नालस्ती करतात, यामुळे दुःखी होऊन चालणार नाही. तर त्यांनी केलेलं कार्य हे समाजासमोर ठेवलं जावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर अधिकाधिक लोकांना, आपल्या आप्तेष्टांना हा शेअर करावा. आवडला असेल तर लाईक करावा. या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं हे यूट्यूबच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदवावा ही विनंती आहे. आणि कृपया चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती करून माझ्या वाणीला आजच्या पुरता विराम देतो. धन्यवाद.